मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद. महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ 21 एप्रिलला महायुतीचा जनआक्रोश मोर्चा. मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचं आयोजन. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आजपासून प्रचाराच्या मैदानात. अक्षय कर्डिलेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज राहुरीमध्ये सभा होणार. कैसा हराया फेम सहर शेखची आज पत्रकार परिषद. वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधतेवरून सहर शेखचा नगरसेवक पद अडचणीत. पत्रकार परिषदेमधून भूमिका स्पष्ट करणार. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. आजच्या सुनावणीमध्ये अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यास पोलिसांना शरण येण्याची शक्यता. नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये जाऊन केंद्रीय महिला आयोगाच्या पथकाकडून चौकशी. पीडितांच्या तक्रारीनंतर महिला आयोगाकडून चौकशी सुरू. परतवाडा प्रकरणातील आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईल्सचा डेटा रिकव्हर करण्यात यश. अनेक गुपितं समोर येण्याची शक्यता. नागपूरच्या 15 वर्षीय पीडितेनं अमरावती पोलिसांसमोर नोंदवला जबाब. रिक्षा चालकांना मराठी सक्तीची करण्यावरून गुणरत्न सदावर्तेंची प्रताप सरनाईकांवर टीका. एकही रिक्षा चालक झुकणार नसल्याचा सदावर्तेंचा पवित्रा. तर रिक्षा चालकांचा बॅच रद्द झाल्यास कोर्टात जाण्याचा सदावर्तेंचा इशारा. भेंडवाळमधील घटमांडणीचं भाकीत. देशावर नैसर्गिक आपत्ती आणि अर्थव्यवस्था ढासळण्याचा अंदाज. तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये चांगला पाऊस, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचं होणार नुकसान. राज्यामधल्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. कडक उन्हानं त्रासलेल्या नागरिकांना दिलासा. सांगलीमध्ये मुसळधार पावसासह गारपीटही. शेतातल्या पिकांचं आणि फळबागांचंही नुकसान. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर राज्यामध्ये 150 टन सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज. मुंबईमध्ये अंदाजे 100 ते 115 टन सोन्याची विक्री. सोन्याचे दर उच्चांकावर असताना सुद्धा खरेदीमध्ये उत्साह. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार समोर. पहाटे 4:28 आसनगाववरून सुटणारी पहिली लोकल अचानक रद्द. विद्यार्थ्यांसह नोकरदारांना मोठा मनस्ताप. नागपूरमधल्या कामठीमधील गांधीनगर भाजी मंडईमध्ये भीषण सिलेंडरचा स्फोट. घराला आग लागून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती. 10 जण जखमी. गॅस गळतीमुळे आग लागल्यानंतर सिलेंडरचा जोरदार स्फोट. इराण आणि अमेरिकेमधील आजची शांतता चर्चा अनिश्चित. चर्चेसाठी शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवणार नसल्याची इराणची माहिती. तर इराणकडे शेवटची संधी. करारावर स्वाक्षरी न केल्यास पूर्ण देश उद्ध्वस्त करू. अमेरिकेकडून इशारा. इराणी मालवाहू जहाज टुस्का अमेरिकेच्या ताब्यामध्ये. ट्रम्प यांचा दावा. नौदल नाकेबंदीला भेदण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेतल्याची माहिती. इराणी मालवाहू जहाज अमेरिकेच्या ताब्यात. ट्रम्प यांचा दावा. Thank you.